नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेघाबाईचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत। तर बऱ्याच वेळा आपण मेघाबाई शिवतो, तर नॉर्मल बाई असते तीच आपण डबल कपडा फोल्ड करून आणि कट करतो, परंतु तशी मेघाबाई नसते। प्रॉपर मेघाबाईची कटिंग तिरक्या कपड्यामध्ये केली जाते आणि तीच पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। तर त्याची थोडीशी पद्धत ही वेगळी असते, पण अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे, अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुमच्या लगेच लक्षात येईल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेघाबाई प्रॉपर कशी कट करायची ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे पेपरवरती कट करून दाखवणार आहे। तर आपल्याला मेघाबाई कट करताना आपल्याला तिरकस कपड्यामध्ये कट करावी लागते। तर इथे मी तिरकस इथे पेपर घेतलेला आहे, तर तिरकस याच्यातच मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपर घ्यायचा आहे, तो अशा पद्धतीने त्रिकोण भागामध्ये आपल्याला फोल्ड करायचा आहे। हे बघा, इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता जो आपण पेपर इथे एक त्रिकोण इथे आपण फोल्ड केला, परत आपल्याला इथे तुम्ही बघू शकता परत एक फोल्ड करायचा आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने। फोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बंद बाजू आहे, इकडे जेवढे आपले साइड आहेत, चार इथे पार्ट आहेत ते आपले इथे ओपन आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे म्हणजे दोन आपले फोल्ड बाजू आहेत, हे बघा जॉईंट आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचंय आणि इकडे आपल्याला ही रुंदी, जिकडे आपले दोन फोल्ड आहेत जॉईंट वाले, तर तिकडे आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे आणि इकडनं आपल्याला उंची घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। आणि इकडे आपली पूर्ण जॉईंट आहे, इथे कुठेही दोन फोल्ड नाही किंवा चार फोल्ड नाही, अशा पद्धतीने इकडे आपल्याला उंची घ्यायची असते आणि दोन फोल्ड असते तिकडे रुंदी घ्यायची असते। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची 3 इंच आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मेघाबाईमध्ये अर्धा इंच ऍड करायचे, जास्त ऍड करायचं नाहीये। तर अशा पद्धतीने मी 3.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेते, इकडे सुद्धा 3.5 इंचावरती मार्किंग करून आणि आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे 3.5 इंचाचा आपल्याला इथे सेंटर काढायचंय। सेंटर काढताना तुम्हाला इथे टेप फोल्ड करायचंय, लगेच आपल्याला इथे सेंटर भेटून जातो। तर या पद्धतीने सेंटर आपलं इथे 2.25 इंचावरती आलेलं आहे, तर 2.25 इंच मी इकडे पण एक टिक मार्क करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे, तुम्ही बघू शकता 3.5 इंचाचा एक सेंटर आपण हा घेतला। त्याच्यानंतर हे दोघं लाईनिंगचा परत एक सेंटर आपल्याला काढायचं आहे। हे बघा, इथे 2.25 इंचाचं परत आपल्याला इथे एक सेंटर घ्यायचं आहे। तर इथे 1 इंचाला एक लाईन कमी आलेलं आहे, तर आपण तितकंच इकडे पण मार्किंग करून इथे पण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। आता इथे लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण सेंटर इथे घेतला सर्वात पहिल्यांदा, त्याच्यानंतर हे दोघांचा इथे सेंटर घेतला। आता तुमचा जो मुंडा राऊंड असेल, आता इथे माझा 17चा मुंडा राऊंड आहे, त्याचं निम्म आपल्याला इथे घ्यायचंय 8.5 इंच। तर 8.5 इंच जो आपण सर्वात पहिल्यांदा सेंटर घेतला होता, 3.5 इंचाचा जो मेन सेंटर आपण इथे काढला होता, त्याच्यावरती आपल्याला जिथवर येईल त्या लाईन वरती 8.5 इंचाचं इथून मेजरमेंट घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने 8.5 इंच जिथे येत असेल तिथे आपल्याला इथे मार्क करायचं आहे। तर इथे आलेलं आहे माझं, इथे मी मार्किंग करून घेतलंय, ओके, ह्या सेंटर जवळ। त्याच्यानंतर तिथून आपल्याला ही तिरकस अशी लाईन ड्रॉ करायची, रेग्युलर बाईप्रमाणेच ही लाईन ड्रॉ करायची। त्याच्यानंतर आपल्याला इथे 8.5 इंचाचं सेंटर काढायचंय। 8.5 इंचाचं इथे आपण सेंटर घेतल्यानंतर आपल्या इथे 4.25च्या आसपास, 4.25च आपल्या इथे मेन सेंटर आलेलं आहे। बरोबर ह्या लाईनवरती सेंटर येतो आपला, तुम्ही इथे बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आता आपल्याला बाहीचा शेप द्यायचंय। तर इथे तुम्ही हलकसं, जास्त पण आपल्याला इथे 1 इंच किंवा जसं 2 इंचावरती मार्किंग करून आपण शेप देतो तसं न करता आपल्याला डायरेक्टली इथून अशा पद्धतीने हा शेप घ्यायचा आहे। हे बघा, इथे कुठेही आपल्याला खोलगट भाग वगैरे द्यायचा नाही, इथे जो सेंटर आहे त्याला फक्त हा अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे। तो शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, बाहीचा घेर घ्यायचा आहे। आता बाहीचा घेर तुमचा किती असेल त्यानुसार घ्यायचंय। तर बाहीचा घेर इथे माझा 6.5 इंच आहे, तर 6.5 इंच घेणार आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच लुजिंग घेणार आहे। अशा पद्धतीने अर्धा इंच लुजिंग घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन ऍड करायची आहे
आणि इकडे मुंड्याच्या इथे जो आपण मुंडा इथे घेतलेला होता तिथं पण आपल्याला काय करायचं 1.5 इंच इथे पण अशा पद्धतीने हलकस तिरकस घ्यायचंय आणि ते 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायचंय. लाईन ड्रॉ करून घेतली तर इथे आपली प्रॉपर ही मेगाबाईची कटिंग झालेली. तिरकस कपड्यामध्ये किंवा तिरकस पेपरमध्ये आपण इथे कटिंग केलेलं आहे. तर तुम्हाला इथे समजलं असेल इथे बाईचा घेर घेतला आपण. तर इथे आपली संपूर्ण कटिंग झालेली तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पुन्हा पुन्हा ते बघू शकता आणि तसं लिखाण सुद्धा करून ठेवू शकता. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं. तर कट करताना अशा पद्धतीने आपल्याला कट करायचंय. आणि मेगा बाईचं कटिंग हे जास्त लॉंग बाईमध्ये करता येत नाही. फक्त आपल्याला 3-3.5 इंचापर्यंतच 3-3.5 2.5 इंच 2 इंचापर्यंत आपल्याला मेगा बाईचं कटिंग करता येतं. आता पुढचा मुंडा वगैरे असं काही सेप नसतो तरी पण हलकस इथे आपल्याला फ्रंट बाजूला तुम्ही सेप इथे देऊ शकता. एक लाईनचं जास्त पण द्यायचं नाहीये कारण मेगाबाई मध्ये इतकं गरज पडत नाही. तर ही झाली आपली फ्रंट बाजू आणि ही बॅक बाजू झाली. इथे आपला सेंटर झालेला आहे. तर आता ही बाई आपण ओपन करून घेऊया. तर ओपन केल्यानंतर ती अशी दिसते. हे बघा या पद्धतीने आपली बाईची म्हणजे कट केल्यानंतर अशा पद्धतीने दिसते. ती आता ब्लाऊज पिसावरती कसं कट करायचं ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया. आता ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथे मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला बाईचं कटिंग करायचंय. तर बाईचं कटिंग करताना आपल्याला तिरकस कपड्यामध्ये कट करायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे तिरकस धाग्यामध्ये इथे कपडा फोल्ड केलेला आहे. बरोबर अगदी परफेक्ट इथे फोल्ड करायचंय तिरकस मध्ये. ही लाईन तुम्हाला बघायची ही सरळ दिसली का ते बघायचंय. ही पण सरळ दिसायला पाहिजे ही तिरकस पाहिजे. आता तिरकस केल्यानंतर आपल्याला इथे बाई हे बघा ह्या पद्धतीने इथे जशीच्या तशी ठेवायची आहे. हे बघा आता इथे आपल्याला अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेले आहे. डबल करून त्याच्यावरती परत एक फोल्ड केला आपण तिरकस धाग्यामध्ये आणि आपल्याला काय करायचंय सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने पिनअप लावून घ्यायचंय. कारण ते डायरेक्ट आपण अस्तरवरती न कट करता आपल्याला अस्तर लावायचं नाहीये एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट आपण इथे ब्लाऊज पिसावरतीच आपल्याला ही बाई कट करायची असते. इथे सर्वात पहिल्यांदा पिनअपने आपल्याला सेट करून घ्यायचंय जेणेकरून कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा पेपर इकडे तिकडे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आता आपल्याला हे मी माझ्या साईडने करून घेते म्हणजे मला कट करायला सोपं पडेल. आता इथे आपल्याला मार्किंग न करता आपण डायरेक्टली पेपर वरती पिनअप करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते इकडे तिकडे होण्याचा चान्स नाही. तर डायरेक्टली आपण कट करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपण बाकीचा फॅब्रिक बाजूला ठेवून घेऊया. बाईचं कटिंग झालेलं आहे ते आपण इथे ओपन करून बघणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्या इथे कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता 2 बाईचं कटिंग आपलं झालेलं आहे. कारण आपण 4 पदरीमध्ये फोल्ड केलं होतं तिरकस धाग्यामध्ये ते आपलं इथे कटिंग झालेलं आहे. ते असं अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून बघायचंय. त्याच्यानंतर शिलाई कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जे बाकीचे पार्ट आहेत आपले ते सुद्धा आपल्याला मेन अस्तरवरती कट करून आणि फॅब्रिकवरती आपल्याला मेन फॅब्रिकवरती कट करायचंय. तर इथे कडेने शिलाई कशी मारायची वगैरे ते सर्व तुम्हाला टीचिंगच्या वेळेस शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण इथे जे मेगाबाईचं कटिंग आहे ते झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल आणि जर काही शंका असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.